पावसाळा सुरू झाला असून ठाण्यात एकापाठोपाठ एक दुर्घटना घडू लागल्या आहेत। शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर उपवन परिसरातील गावणबाग येथील फुटबॉल टर्फमध्ये मुलं खेळत असताना इमारतीचा वेदर शेड कोसळल्यानं 7 जण जखमी झाले आहेत। ठाण्यातील बेतनी हॉस्पिटलमध्ये सध्या या मुलांवर उपचार सुरू असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। सोमवारी या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी व समाजसेवक भास्कर बेरी शेट्टी यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान भास्कर बेरी शेट्टी यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे। ठाण्यातील इमारतीवरील वेदर शेड, होर्डिंग, सोलर पॅनल, मोबाईल टॉवर यांचं वेळोवेळी स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गावणबाग परिसरातील घडलेली दुर्घटना पुन्हा ठाण्यात घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं सतर्क राहावं अशी ही विनंती यावेळी करण्यात आली आहे। तर यावेळी समाजसेवक भास्कर बेरी शेट्टी यांनी सांगितले की ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट सकारात्मक झाली असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। येणाऱ्या काळात ठाण्यातील वेदर शेड, होर्डिंग, मोबाईल टॉवर तसेच सोलर पॅनल यांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येईल। तर जून महिन्यात फक्त वृक्ष छाटणी न करता 12 महिने हे काम सुरू राहील असंही आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी भास्कर बेरी शेट्टी यांना दिलं आहे। आयुक्त साहेबांचा रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता। सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो। शुक्रवार दिनांक 21 तारखेला रात्री 9:30 वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदर शेड कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे एक खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले। आज एकंदरीत 9 खेळाडू होते जे हॉस्पिटलला बेथनीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची 2 खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे, ICUमध्ये आहे। आम्ही हे निवेदन फक्त वेदर शेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक दगावले गेले। आज वेदर शेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत। काय असतं, आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केले जातात। माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इव्हन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टॉवर्स आहेत ते आहेत, वृक्ष छाटणी हा विषय आहे। तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करत होतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला। मी म्हटलं जून महिन्यातच का तुम्ही वृक्ष छाटणी करतात, कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दगावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो। तर त्यांनी आता मला आता कमिटमेंट दिली आहे वृक्ष छाटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत, ती मला खूप अतिशय आवडलेली आहे। म्हणजे आयुक्तांनी खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की वृक्ष छाटणी आम्ही वर्षभर चालू ठेवू। वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालतो। आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या जरी शिवाय खावा लागला तरी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू। या व्यतिरिक्त नाले सफाई हा जो विषय आहे तो देखील पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर नाले सफाई चालतो। म्हणजे मला हे 2 विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला, मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स, त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे। आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा, वेदर शेड म्हणा किंवा हा जो सोलार पॅनलचा विषय तिथे एक प्रकारची असेंब्ली होते, नटबोल्ट टायटिंग होतात, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्या संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे सर्व विषय ते चर्चा करतात। येत्या काळात मुसळधार पाऊस आहे, शहरात असे अपघात होण्याची शक्यता आहे। अशी जी घटना घडते यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची आपण मागणी केलेली आहे। हा दोषी तर ॲक्च्युली जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करायलाच पाहिजे, पण आता तो दोषी कोण आहे एक्झॅक्टली हे देखील शोधणं महापालिकेच्या माध्यमातून अतिशय गरजेचं आहे। आता वेदर शेड जर कोसळली तर आता सोसायटीचे पदाधिकारीवर कोणत्याही प्रकारचा आरोप न लावता ॲक्च्युअली ती वेदर शेड कोणी बनवली आणि त्या सेफ्टी प्रिकॉशन्सला घेऊन त्यांनी ती बनवली की नाही या सर्व गोष्टींचा ऑडिट व्हायला पाहिजे। वर्षाला एकदा स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे आणि कमिशनर साहेबांनी आता मला कमिट केलं आहे की वर्षातून एकदा या सर्व वेदर शेड्स म्हणा किंवा मोबाईलचे टॉवर म्हणा किंवा आपले हे जे सोलारचे पॅनल्स आहेत याच्या सगळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट हे करण्यात येईल।